गीता अध्याय 2 श्लोक 25। अव्यक्तः अयम अचिंतः अयम अविकार्यः अयम उच्यते तस्मात् एवं विदित्वा एनं न अनुशोचितुम अर्हसि। हा आत्मा न दिसणारा, अकल्पनीय, न बदलणारा, अविकारी आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नयेस. मातेच्या प्रमाणान वाचून पित्याची ओळख होण्याच्या ज्ञानाला दुसरा कोणताही आधार नाही. म्हणजे मातेने सांगितल्यावरून हाच आपला पिता आहे अशी मनुष्याला ओळख होते. त्याचप्रमाणे वेदांच्या अभ्यासांपासून आत्म्याचे ज्ञान होण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याने केलेल्या प्रयोगाच्या ज्ञानाने आत्म्याची कल्पना करता येणे शक्य नाही. जीवात्मा चैतन्यरूप आहे, वेदही असेच सांगतात. जीवात्म्याविषयी ही कल्पना सुस्थिर आहे याची खात्री पटविण्याकरता या कल्पनेचा, या विचाराचा वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारांनी पुनरुच्चार केलेला आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान बिनचूक व्हावे याकरता त्या गोष्टीचा पुनरुच्चार करणे आवश्यक असते. जय योगीश्वर, जय श्रीकृष्ण.